संपूर्ण नगर दक्षिण जिल्हा भाजपा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या भागात झालेल्या विकास कामांमुळे खासदारकीला भाजपाला मोठा प्रतिसाद मिळत आहे असा दावा पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी केलाय। डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री शिंदे यांच्यासह भाजपा नेत्यांनी कर्जत तालुक्यातील खेड येथे ग्रामस्थांशी संवाद साधला। यावेळी डॉक्टर विखे यांनी जगतापांवर विधानसभेत 4 वर्षात एकही प्रश्न न मांडल्याची टीका व्यक्त केली आहे। आपल्याला तर काही कुठलं पद नाही बघ, आपण ना ग्रामपंचायत लढवली ना पंचायत समिती ना नगरपालिका ना विधानसभा खेळ लोकसभेला लढवायला आपण उतरलो। माझ्या लोक टीका करतात यांनी पुढली निवडणूक लढवली, यांना अनुभव नाही, एक थेट लोकसभा लढवायला निघाले। पण बाबांना तुम्हाला अनुभव होता, तुम्ही प्रश्न मांडले पाहिजे होते। तुम्हाला खासदार व्हायचे, मी खासदार होऊन जनतेला सांगतात की मी तुमचे प्रश्न सोडवणार। बाबा तू 4 वर्षामध्ये फक्त 2च मिनिटं बोललाय। एका छोट्याशा विधानसभेच्या कार्यक्षेत्रातले प्रश्न तू 4 वर्षामध्ये 2 मिनिटं देऊ शकला। एवढ्या 18 लाख मतदारांचे प्रश्न 5 वर्षामध्ये तू कसे मांडणार, हे उत्तर तर जनतेला द्यायला हवं की नाही। हा प्रश्न फक्त आश्वासनांचा नाही। या ठिकाणी या नगर दक्षिणेमध्ये होणारी ही निवडणूक, जी परिस्थितीमध्ये या ठिकाणी ही निवडणूक होते, याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। अचानक उमेदवार दिला गेला, उमेदवार दिल्यानंतर या ठिकाणी भाषण होतात की हा माणूस बाहेरचा आहे, तो आपला आहे, मी तुमच्या घरातला आहे, तुम्हाला कधी भेटायला जाणार। पण मला आनंद या गोष्टीचा वाटतो की त्यांच्या प्रचाराची धुरा या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये ज्यांच्याकडे आहे तेच मूळ बाहेरचे असल्यामुळे हा मुद्दा येतोच कुठून हेच मला कळत नाही। ते त्यांच्यासाठी प्रचार करायला या ठिकाणी येत आहे। त्यांचा मुक्काम पोस्ट मध्ये जिल्हा अहमदनगर नाही, माझ्या तरी आहे। पण यांची पक्षाची गंमत अशी आहे की यांच्या पक्षाला या ठिकाणी एनसीपी म्हणजे काय, नातवांचा पक्ष, नातवांचा पक्ष म्हणजे एनसीपी। म्हणजे यांचे नातू महाराष्ट्रामध्ये राहायला बारामतीला असले तरी मावळला उभे राहिलेले चालतायत, माड्याला उभे राहिलेले चालतायत, कर्जत जामखेड मध्ये आलेले चालतायत। पण सुजय विखे फक्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहून त्या ठिकाणी या जिल्ह्याच्या विकासासाठी ज्याच्या कुटुंबाने 50 वर्ष संघर्ष केला, 50 वर्ष घाम गळा, तो फक्त उत्तरेतून दक्षिणेला आला। एवढा मोठा भाऊ करायचं कारण काय? आणि मग मला या समोरच्या उमेदवाराला विचारायचं, जर तुम्ही आज अतिक्रमणाचं भाषण करताय तर हेच भाषण विधानसभेमध्ये करणार का? हिम्मत असेल तर समोरच्या उमेदवारांनी या ठिकाणी सांगायचं की सुजय विखे बाहेरचा, मी घरातला कसा आहे तसं या कर्जत जामखेड विधानसभेचा आमदार देखील कर्जत जामखेड मतात असला पाहिजे, बाहेरचा कुणी नाही। हा हिम्मत तर भाषणामध्ये सांगा। मुख्यमंत्री सडक योजना आली, पंतप्रधान सडक योजना आली, आता हा हायवे डायरेक्टचा रस्ता आहे, पार त्या अमरापूर पासून निघतोय की बेगवन पर्यंत जातोय, काम चालू आहे, म्हणजे सुरू की नाही। त्यामुळे कोणती गोष्ट सांगितली आणि कमी झाली असते, 25-15 माझा विकासाचा निधी, त्याच्यावर तांडा वस्तीचा निधी आणि एकूणच वैयक्तिक सुद्धा जे जे काम करायचा तो प्रयत्न आपण केलेला आहे। आणि मला वाटतं रणवीर सरांनीच सांगितलं की माझ्या कृपेने नाही, हे तुमच्या कृपेने झालं, माझ्या कृपेने नाही। तुम्ही मतदान रुपये आता सारख्या लोकांना शेजाऱ्या पाजाऱ्याला ढुसले आणल्यावर लोक त्याच्यावर पाळी आल्यावर कसे घरात जाऊन कडीला हसत का नाही। एखाद्या माणसाने समजा जास्त त्रास देणारे एखाद्या घर किंवा कुटुंब किंवा एखादा माणूस असतो आणि त्याच्यावर वाईट काही नाही, लोक म्हणते त्याच्या पुढे हसायचं नको, बोलायचं नको, अँगरट केस आहे, आपलं दार लावून मोठा हसा, कसा कार्यक्रम करायचा, तसं आपल्याला काय अडचण आहे नदीच्या अलीकडे हसायला। ते म्हणले आता दत्ता पाटलांनी भाषण केलं म्हणल्यावर आता 3500 मत आम्ही बाबूराव दिल्याशिवाय राहतच नाही। आणि आता इथं शंकर मोरे आणि धनु मोरे एक झालेले, तर जुनी पार्टी नवी पार्टी मिळून एक झालेली, त्याच्यामुळे खेडमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात मतदान होणार आहे। असे कितीतरी गाव तालुक्यामध्ये असे निर्माण झाले। तिकडे बाप्पाजीकडे आमच्याकडे बघा, बाप्पाजी आम्ही 20 वर्षात पहिल्यांदा लग्नाला जायला सुद्धा कधी एका गाडीत बसलो नाही। आणि कर्जतच्या भोवतालची 10-15 गाव आहेत ना, भारतीय जनता पार्टी सगळे जुनी विखे गट असला ना की होणाऱ्या मतदानापैकी कमीत कमी 75% मतदान हे सुजय विखे पाटील यांनाच होणार आहे।